भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि मार्गदर्शक राशीचक्रकार शरदजी उपाध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करते. आपण मुद्रा विज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात केली हे तर सांगायला नकोच, पण कुठलंही शास्त्र हे कसं घडतं ही प्रक्रिया बघणं सुद्धा खूप मजेशीर असतं. म्हणजे आता आपली पिढी MBA मागे लागली, पण याची सुद्धा पुस्तकं, याचं सुद्धा शास्त्र, जसजशा अडचणी आल्या, समस्या आल्या, तस तसं ते लिहिलं गेलं, घडलं गेलं. पण जुन्या ग्रंथांमधनं सापडणारे या हस्तसामुद्रिक म्हणा किंवा अन्य कोणत्याही शास्त्राचा आधार घेऊन, ग्रंथांचा आधार घेऊन एखादी थेरपी शिकवली जाते, तर ती प्रत्येक वेळेला फक्त अडचणीमधून निर्माण झालेली नसते, तर ती काहीतरी उद्याच्या पिढीला देणारी असते, म्हणून ती लिखित स्वरूपात सांभाळली जात असते. पण एवढे जुने ग्रंथ वाचायला वेळ आहे कोणाला? पण आहे असे अभ्यासक आपल्यासाठी इथे उपस्थित आहेत. म्हणूनच मुद्रा विज्ञानाचा अभ्यास करताना आज आपण सुरुवात करणार आहोत केसांपासून. केस ते नख इथपर्यंत माणूस ओळखता येतो हे मी आजवर ऐकलं होतं, अभ्यासणार आहे मात्र आजच. शरदजी, केस आणि कान या दोन गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. सुरुवात केसांपासून करूया, पण मुद्रेच्याही वर असे जे केस असतात ते केस खरोखर एखाद्याच्या स्वभावाबद्दल सांगतात. तू काही एपिसोड पूर्वी मला कटीबद्दल वगैरे बोलली होतीस, मग बायकांच्या नृत्य आणि ह्याच्यात कटी वगैरे उल्लेख केला, बांधा विषय घेऊ तेव्हा. तर केसांचं पण त्यात वर्णन असेल ना सौंदर्या दृष्टीने, ते पण तुझ्या वाचण्यात आलं असेल. जन्मकुंडलीमध्ये शुक्राची स्थिती बलवान असेल तर लांब सडक केस असतात. केस सौंदर्याचे कारक आहेत आणि शुक्र सौंदर्याचा कारक आहे ग्रह. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या, विशेषतः बायकांच्या प्रथम स्थानी रोहिणी नक्षत्रात शुक्र, पण शुक्र चंद्र युती, चंद्र जलकारक आहे आणि वाढ होणं केसांची भरभर, असे लांब सडक केस असलेली व्यक्ती रसिक असलीच पाहिजे. तुला असं कधी आढळलं नाही की एखाद्या स्त्रीचे खूप लांब सडक मऊ केस आहेत आणि ती आकर्षस्थळी आहे? असं कधी आढळत नाही. उलट ज्या बायकांचे वर्णन असे केले आहेत, कापून शॉर्ट झालेले नाही पण निसर्गतः ज्यांचे केस रफ वगैरे वृक्ष असतात, अशा बायकांचे वर्णन आहेत. आपण तो आज नंतर बघू. लांब सडक केस असलेली व्यक्ती रसिक, हौशी, क्वचित गुलजार, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टीत रस घेणारी आणि वयाचं बंधन नसलेले. कोणत्या वया डान्स शिकायचं रेडी, संगीत शिकायचं तयार. पण सौंदर्यशास्त्रात त्या लांब सडक केसाला एवढ्यासाठी महत्व आहे की ती रसिक आहे, म्हणजे तसे विषय ती हाताळते, तसा जोडीदार पण तिला रसिक मिळाला. लांब सडक केसाची स्त्री आणि वृश्चिकेचा नवरा खूप विरुद्ध हे ऑब्झर्वेशन ठेवतो. हे बोलताना मी तू आणि प्रेक्षक सगळ्यांना समोर ठेवून बोलतोय की तुम्ही आपापल्या घरी ऑब्झर्व करा, नात्यामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये. मी माझ्या आठवणीत लहानपणी म्हणण्यापेक्षा तरुणपणे एक ऐकली होती गोष्ट. एका मुलीचे केस इतके लांब होते की ती स्टोलावर उभारून वेणी घालायची. प्रेम हा स्थायीभाव जेव्हा असतो, प्रणय नंतर प्रेम, त्यावेळी शुक्र महत्वाचा असतो आणि चंद्र महत्वाचा असतो. तर तू आता असं कर, तुझी मेकअप करणाऱ्या ज्या आहेत गर्दी, कलावंत आहेत, आपण त्यांना कलावंतच म्हणतो, एक कला आहे ती तुम्हाला नटवणं. त्यांना विचार की असं असं यांचं म्हणणं आहे, हे खरं आहे का? मग ते सांग. मी केस विंचरता जे मृदू केसाच्या, लांबसळ केसांच्या पाहिल्या आर्टिस्ट, त्या अजिबात प्रोफेशनल नव्हत्या. त्या वागताना खूप डिसेन्सी, मॅनरिझम सगळं सांभाळायच्या. शॉर्ट केस आणि अगदी वृक्ष हाताला लागतात असे जर दाखवले तर तिला सहज विचार, ही प्रोफेशनल व्यक्ती आहे का? त्याचा हो, कधी बोलणार नाही, काही नाही, आपल्या ताठ्यामध्ये असेल अहम. मी तुला बऱ्याच वेळा सांगितलंय की आपलं सगळं कर्तृत्व देवी सूक्त वाचल्यावर कळतं त्या जगदंबेच्या हातात आहे. आपल्याला बुद्धी देणं, स्मृती देणं, भूक लागणं, ताण लागणं, हे सगळं त्या कृपेने. एवढा माझ्यावर कृपा होते तेव्हा माझं जीवन रथ चालतो. तर जरा कुठे थोडंसं तुम्ही काय काम करत असाल, परमेश्वराने काही दिलं, एक लावण्य म्हणा किंवा
एवढा इगो ठेवायचा? मग तू त्या मेकअपच्या बाईनं विचार की तुमच्या पाहण्यात अशा ज्या बायका येतात ह्यांनी असं असं म्हटलंय, सत्य आहे का? मी आजची MBA वाली मुलगी आहे, तर मला पटलं तर मी हो म्हणणार. मग ती सांगेल हो. लांब सडक केस, मृदू असे जेव्हा मला मिळतात, विलक्षण रुजुता, नम्रता, सौहार्द हा त्या स्त्रीचा गुणधर्म. आणि शॉर्ट आणि भयंकर वृक्ष केस, म्हणजे हातात धरले आणि डोळे मिटले तर पुरुषाच्या इतकं स्त्रीचे कळणार नाही इतकं. तिथे हा उद्धटपणा फार होतो. हे औद्धत्य रफनेसवर अवलंबून आहे केसाच्या. मध्ये एकदा तुम्ही उदाहरण देताना पुरुषाच्या बाबतीत सांगितलं होतं की इथले शेंडे उभे असल्यात तो गणिती तज्ञ असतो. त्याबद्दल सांगा. आपण जरा बायकांचं आधी संपूया, कारण केसाचं सौंदर्य हे बायकांना फार शोभादायक नाही. पण मग अशी गणिती तज्ञ स्त्रियांमध्ये असते का? गणितज्ञ बायकांचे केस उभे राहतच नाही कधी, त्यांचे ते बसलेलेच असतात चिप्प. पण हे एकमेव नाही आहे. ही भोरी जी आहे, या भोरीच्या इथे उभे केस राहणं हे पुरुषांच्या बाबतीत का संभवतं? ते केस कापतात. बायकांनी जर तसे केस कापले आणि त्यांचा एखादा शॉर्ट बॉयकट नंतर उभा राहिला, त्यांनाही तेच फळ आहे. आणि स्त्रिया गणितापेक्षा व्यवहार कुशल तर खूपच असतात, पण स्पेसिफिक गणित हा भाग हा एक खूण आहे. ती अशा अनेक खूण आहेत. तर सांगण्याचा मुद्दा, हे मऊ लांब सडक केस म्हणजे सौहार्द. तेच केस कुरळे पण शॉर्ट आहेत, काही केल्या वाढत नाहीत, खांद्यापर्यंत आपले कुरळे आहेत. तर आवर्जून बघ, स्त्रियांमध्ये ह्या रोमॅन्टिक अशा क्षेत्रात इनिशिएटिव्ह घेणं कमी असतं. उलट असं म्हटलंय की स्त्रियांचा शृंगारातला पुढाकार हा रसहानी करतो. पण ह्यांच्या बाबतीत उलट होईल. त्यांच्याकडून शिकावं असे त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया असतात, कारण शुक्रच बलवान असतो. पुरुषांच्या बाबतीत अत्यंत मृदू, खूप वाढ आहे केसांची, तर त्याच्यामध्ये तोच स्वभाव येतो, पण तो पुरुषाला शोभादायक नाही. निसर्गत आपल्याला अपील होत नाही ना. मावशी म्हणून जे काय आपल्या समोर येतात तमाशातल्या, त्या ऍक्टिंग छान करते पण अपील होत नाहीत आपल्याला. तर तू पुरुषांच्या बाबतीत हा नियम बघ, ज्या पुरुषांची केसाची वाढ खूप आहे आणि मृदुता खूप आहे त्या केसांना, ती व्यक्ती आपल्या मैत्रिणीबरोबर सुद्धा मैत्रिणीसारखी वागेल, मित्रासारखी नाही वागणार. हे एक अनुभव येतात का पहा. त्याच्या अगदी उलट पुरुषांचे पण अतिशय रफ केस असतात, काही केल्या बसतच नाही, उभेच्या उभेच. तुला जर अरसी गद्य चिडचिडी माणसं बघायची असली तर हे बायका पुरुषांच्या मध्ये केसाला स्पर्श करून बघायचा, रफ लागतात. हा वृक्षपणा आहे. इथे शनीची लग्नस्थानावर शुक्रावर दृष्टी, केसाचं सौंदर्य हानी. लग्नस्थानावर, लग्न म्हणजे प्रथम, हा, शुक्रावर दृष्टी, पूर्ण केसाचं सौंदर्य नाहीसं होणं आणि स्वभावामध्ये अरसिकपणा येणं. पटकन स्वभाव ओळखायला एखाद्या मैत्रिणीला कसा उपयोग होईल? त्याचं पहिली गोष्ट, विरळपणा जर केसात असेल तर लक्षात घ्यायचं की ती मैत्रीण जर खूप रसिक असेल तर तरी पहिला निर्णय घ्यायचा, विरळ केसाचा माणूस मला भावनिक साथ देणार नाही. केस जसजसे विरळ होतात, पुढे पुढे टक्कलावर जातं ते, त्यातच तशी त्या व्यक्तीची रसिकता कमी होते, कदाचित मुत्सद्देपणा वाढेल. म्हणून अनेक इथे चंद्र असणाऱ्या लोकांचं बघतो, पुढून विरळ केस असणाऱ्या लोकांचं बघ, केस इतके विरळ की स्कल समान दिसायला लागलाय. तर त्यांना विचारायचं केव्हा झालं, तर ते सांगतील एक 5-6 वर्षापासून व्हायला लागले. त्यांच्या दशा काढल्या, शनी महादशा चालू आहेत. याच्याशी जोडलं पाहिजे ना आपल्याला, भविष्यावर बोलू काही. तर तिथे विरळपणा हा अरसेपणा व्हायला लागलाय. पूर्वी एवढा काही आवडी होत्या सगळ्या, बायको लागून फिरायला जावं, विकेंडला जावं, मंथ एंडला जावं, काही नको वाटतं आता. पण वेगळ्या विषयात कुठल्या तरी छान रमले. अनेक राजकारणी लोक किंवा बुद्धीच्या क्षेत्रातले लोक, त्यांना इथे पूर्ण असं टक्कल पडायला लागतं. आणि असं टक्कल असलेला एक मुलगा एकदा मुलीचं काय झालं वाटतं बघायला गेला आणि हे बघितलंच नाही त्या मुलीने, हो म्हटलं वगैरे, आणि ते खरेदीला गेले तेव्हा तिला दिसलंय. तर ते म्हणजे तुम्ही सांगितलं नाही मला, तो हे सांगण्याची गोष्ट आहे का? नंतर मग दोघांनी अमेकेबली ते वेगळे झाले. पण ती म्हणली त्या दिवसापासून फुल राऊंड मारून बघते काय बरोबर आहे ना सगळं. विरळ केस पुरुषांच्या बाबतीत खूपच हार्शपणा दाखवतात, पण आधी मृदू असलेले मग विरळ होतात. हा पण भाग लक्षात घेण्यासारखा आहे. तर त्या दशा बदलत जातात आणि ज्या वेळेला टक्कल पडतं,
ज्याला पूर्ण टक्कल आहे पण केस साईड न्यायचे आहेत, म्हणून ज्यांना टक्कल पडतं हे लोक मागणं केस वाढवतात दाखवण्यासाठी की मी तसा पूर्ण टकलो नाही, माझे पण बऱ्यापैकी वाढतात. आता पुढून वाढत नाही त्याला मी काय करणार. माझ्या एका मित्राला टक्कल आहे, तो म्हणाला अरे तुझे शरद पांढरे तरी आहेत, माझ्या केसाने गळा कापलाय असं म्हणला. असं टक्कल पडायला लागलं की जशी एक तऱ्हेचे रसिकपणाची बाजू येते ना, एक महत्वाचा नियम लक्षात ठेव, कामुकता पण वाढते. त्यामुळे टक्कल जसजसं वाढत जाईल तसं कदाचित व्यक्तीच्या वयोमाच्या मानाने त्याचे इंटरेस्ट वाढत जातात मॅरिड लाईफ मधले. पण दाढी आणि मिशी याच्या ठेवणीवर पण काही अवलंबून असू शकतात. ती ठेवण आपण ठेवावी तशी, पण निसर्गतः दाढी मिशी आणि डोक्यावरच्या केसात फरक आहे. डोक्यावरच्या केसांमध्ये जो शुक्राचा भाग आहे तो दाढी मिशत नाही. कंत्या राशीच्या कित्येक लोकांना ती मिशी ठेवता येत नाही, ते करायला लागतात. मग त्यांना वाटतं ही लहान झाली, ही मोठी वाटते, मग ते ही लहान होते आणि शेवटी ठिपका उडतो, त्याला ढेकून मिशी म्हणतात. असा पण शब्द तो ऐकला आहे. हा प्रत्येकाच्या सवयीचा भाग झाला. पण दाढी आणि मिशावरून स्वभाव ओळखायला सांगितलेला नाही, डोक्यावरच्या केसाने स्वभाव ओळखायला सांगितलाय. बायकांना तुलनेने टक्कल कमी पडतं. याचं एक कारण, स्त्रिया वयाच्या मानाने सुद्धा खूप उत्साह टिकवून ठेवतात. म्हाताऱ्या बायका एखाद्या फंक्शनला जमल्यानंतर एकमेकाची चौकशी करतात, मुलं किती, नातवंड किती, हे इंटरेस्ट बायकांचे असतात. म्हणून त्यांच्या केसाची वाढ पुरुषांसारखी एकाएकी कमी होत नाही. क्वचित एखाद्या स्त्रीला फोडून हा भाग असतो तसा, पण पूर्ण टक्कल पडलेली स्त्री दुर्मिळ, किती वृत्त असं. पण पुरुषाला तरुण वयात ते पडतं तसं. त्यावेळेला दशा चेक कराव्या. शुक्राला शोध येणारा ग्रह म्हणजे शनी. शनीच्या दशा सुरू झाल्या की केस विरळ होतात, हा नियम आहे. आता आपण कल्ले कानांकडे येऊया. कान हे बरंच काही सांगतात, म्हणजे बऱ्याच त्याच्यानं लेख वाचलेत, पुस्तकं वाचलेत म्हणून म्हणा, पण खरोखर कानाच्या ठेवणीवर त्या माणसाची बुद्धिमत्ता पण अवलंबून असते. पटकन तुला अनुभवास येतील अशा गोष्टी सांगतो. ज्याचे कान सुपासारखे असतात, अशी खूप तुला मुलं पण लहान दिसतील, गणपती सारखे कान म्हणतो, अशी मुलं पुढे बहुश्रुत, खूप ऐकणाऱ्या माणसाला किंवा खूप कमी बोलणाऱ्याला खूप ऐकलं जातं असं म्हटलंय. हे बहुश्रुत म्हणजे खूप ऐकायचं आणि त्याचा उपयोग बिझनेस साठी करायचा. अनेक सक्सेसफुल बिझनेस म्हणजे कान असे दिसतील तुला. हा झाला ज्ञानाचा भाग. पण असे सुपासारखे कान असलेल्या व्यक्ती भोळसट पण असतात कधी कधी. नामांकित म्हणणारे बिझनेसमॅन छोट्या छोट्या व्यवहारात फसलेले आहेत. त्यामुळे ही सुपासारखे कान, गणपतीसारखे कान निश्चितपणे तुमच्या टॅलेंटला चांगले आहेत. खूप ऐकायचं, त्याचा उपयोग करायचा, मिळेल तिथून माहिती घ्यायची. आणखी एक मार्कर, सुपासारखे घ्यायचं माणसं प्रवास खूप करतात आवडीने. फॉरेनला जा, इकडे जा, वीकेंडला जा, पण जिथे जातील तिथे बिझनेस हा भाग असतो. आपल्याला बिझनेससाठी ही ट्रिप कशी सक्सेसफुल ठरेल हा एक भाग. कानाच्या पाया घट्ट चिकटलेल्या असल्या, कानात पकडता येत, किती प्रयत्न केला तरी कान हातात येत नाही, अत्यंत राजकारणी, आतल्या गाठीचे लोक, चिकटलेले कान हे व्यक्तीला इतकी डिप्लोमसी उपजत शिकवतात. असा माणूस कधी फर्म बोलत नाही. कानाची पाडी अशी वरून खूप मोठी आणि खाली सगळं छोटं छोटं होत गेलं, तरी व्यक्तीच्या ठिकाणी ज्ञानाची लालसा फार असते. हे बहुश्रुत लोक आहेत, पण ज्ञानाची लालसा असलेले आहेत. चेहऱ्याच्या मानाने कान खूप लहान असणारी लोक तिखट कानाचे आणि चहाडखोर असतात. कानाने कुठेतरी कान देऊन ऐकणे हा भाग जो असतो तो ह्या लोकांच्यात जास्त असतो. लहान कान डिसेन्सीचं लक्षण नाही. ते तुम्ही सुरुवात केली होती की वरती मोठे आणि खालती छोटे होत जाणारे कान आणि अगदी छोटे कान असे. हा, अगदी छोट्या कानाचं मी असं म्हणत होतो, खूप तिखट. अशा लोकांना कान देऊन ऐकणं ही एक हॉबीच, सवयच असते, आवड पण असते. म्हणून तुला आठवतं एकदा एक मी सांगितलं होतं, एक बाई नवऱ्याला ओरडली, टीव्हीचा आवाज कमी करा, शेजारच्या घरात भांडणं चालू आहेत, मला एक शब्द ऐकू येत नाही. ह्या बाईला टीव्ही चालू असताना कान द्यावासा वाटतो.
हे एक विकृत कुतूहल पण आहे. असं लहान कानाच्या लोकांना कुठे काय चाललंय ऐकणं फार आवडतं. आणखी कमी माहिती असलेल्या लोकांना एक भाग मी सांगून ठेवतो, कारण मी तेच करतो संबंधित म्हणून. असे तिकड कानाचे लोक ऐकलेलं रंगवून दुपटीने सांगतात. मी तुम्हाला म्हणून सांगतो म्हणते, मग चालूच होतं त्यांचं. ते एक महत्वाचं आहे. चेहऱ्याच्या मानाने कान विलक्षण मोठे असणारे लोक आहेत. म्हणजे असे पण आले वर्ण मोठे पेटे नाही, एकूण कानाचा आकारच फार मोठा. अत्यंत आळशी लोक तुला बघायचे असले तर कान आवाजवी मोठे, हा भाग तिथे मिळतो. बारीक कान मोठ्या कानाच्या लोकांना काय पडलेलं नसते, कुठे जा पेंगतात, मागे मान टाकली केव्हा घुरतील नेम नसतो. हा असा भाग पण ऑब्झर्वेशनने आपल्याला कळेल. आणि शेवटी कान हे जरी सायडिंगला पडले असे समोरून पाहिलं ना, दोन्ही कानाचं एक इम्प्रेशन आपलं होतं. पण कधी असं आढळलं नाही की डावा कान लहान आहे आणि उजवा मोठा आहे. दोन्ही एकाच शेपमध्ये वाढत असतात. हे फार महत्वाचं आहे. आणि ही पाळीला सुद्धा थोडंसं मत एवढ्यासाठी आहे, हा मांसल भाग जो तुमचा आहे हा कधी कधी जरुरीपेक्षा जास्त खाली वाढतो. ह्या कानाच्या मना हा खूपच वाढलेला आहे. राशीचक्रात मी त्याचा एक खुलासा केलाय. काही लोकांना प्रेझेंटच करता येत नाही आपल्याला काय म्हणायचं त्या गोष्टी. सादरीकरण ज्याला आम्ही म्हणतो ते कधीच जमत नाही. रेंगाळ तरंगात बोलणं, गेंगाणं बोलणं आणि कंटाळवणं. म्हणून कधी कधी असं होतं की एखाद्या मनुष्याला काही ऐकू येत नाही किंवा तो एक्सप्रेशनच काही देत नाही, मग कंटाळतो आपण. ज्याचा कंटाळा येतो अशा माणसाचे कान असे असतात. माझे नाही, मी आता आठवते माझा आकार काय कानाचा. पण या जसं अन्य आपल्या शरीराच्या अवयवांचं सुद्धा असतं की प्रादेशिक विविधता असते त्यात, तसं पण कानांच्या बाबतीत होत असेल ना की कमी. जसं नाकात मिळतं चिनींच्या, केसामध्ये पण मिळू शकतं, कॉम्प्लेक्शन मध्ये मिळतं, वर्णामध्ये. कानात नाही तसं फारसं मिळेल की अमुक लोकांचे कान हे जास्त मोठे असतात, अमुकांचे बारीक असतात. ते इंडिव्हिज्युअल नेचरवर अवलंबून आहे. त्यामुळे कान, मला ऐकून असा प्रश्न होता, कानावर जर केस असले तर माणूस श्रीमंत असतोय, खरं आहे का? तर तसं मिळालेलं नाही. अनेक लोकांचे ते समजूत आहे. ते आपण डोळ्यावर बोलताना बघू. 2 भुवयाच्या मध्ये जर केस असले तर माणूस प्रचंड श्रीमंत असतो. शम्मी कपूर पाहिलं असतं, शम्मी कपूरच्या 2 भुवयाच्या मध्ये खूप केस आहेत. तो भाग डोळ्यावर आपण बोलू, त्याला सांगू. नाही, कानाचे हे लहान मोठे गणपतीसारखे कान, चिकटलेले कान, पाळ्या खूप मोठ्या, पाळ्या खूप लहान, एवढ्यावरच थांबतं. ते कानाला सौंदर्य नाही. पण कानाला बिचारायला बंद होण्याची पण सोय नाही. हा, बंद होण्याची पण सोय नाही. म्हणून कन्या राशीच्या लोकांना जी भीती वाटते रात्री झोपल्यावर कानात काहीतरी जाईल, मग ते कापूस विपूस घालून झोपतात. आज आपण इथेच थांबूया.